ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आत्ता अमावस्या झाली, दीप अमावस्या म्हणून. आणि दीप अमावस्या आपल्या मंदिरामध्ये दीप अमावस्यानिमित्त प्रत्येक अमावस्याला आपण अन्नदान आणि ते शिवलेल्या अमृताचं पारायण, पूजा, अभिषेक अशा अनेक गोष्टी करतो. आपल्या पितरांसाठी नैवेद्य वगैरे अशा असतात प्रकार सर्व. तर ही नियमितपणे आपल्याकडे समजा बरेच वर्ष झालं यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहे. खूप वर्षापासून ती मंडळी आपल्याकडे ह्या कार्यक्रमासाठी, प्रत्येक अमावस्याचा जो कार्यक्रम असतो त्यात पूजा असतील, अभिषेकासाठी अथवा प्रसाद वगैरे या गोष्टीसाठी दान धर्म करतात. आता याच्यामधील बरेच जे आहेत की माझ्या माहितीवर 90% जी मंडळी आहे त्यांनी मला प्रत्यक्ष पाहिलं नाही, प्रत्यक्ष आमची भेट पण नाही. पण अनेक वर्षापासून जो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासामुळे आता हे आपण जे दान धर्म करतो, काय पाठवतो, ही माणूस करतो का काय, काही त्याचं कधी मला विचारलं सुद्धा नाही कुणी. आणि बिनधास्तपणे महिन्याच्या आपला अमावस्या आली की 1-2 दिवसापूर्वी पाठवतात. आता बरेच जण नाव पण पाठवत नाहीत, पण माझ्याकडे एक अंदाजानं कुठून तरी कळतं. ते अगर बघत असतो मी, कुणी मॅसेज करतो, मी बऱ्याच वेळेस सांगतो की तुम्ही तुमच्या पित्रांच्या नावाने मॅसेज करा त्यांच्याकडून म्हणून. पण काही जण टाळतात. त्यांना वाटतं की गुप्तदान म्हणजे गुप्तदान करावं असं काही असतं त्यांच्या डोक्यात. असू द्या, पण जे माझ्याकडे नाव उपलब्ध झालीत ना, डोळ्याचा त्रास आहे ना त्याच्यामुळं ते असं होतं. तर जे नाव उपलब्ध झालेत या कार्यक्रमासाठी, ज्यांनी काही सहभाग नोंदवला आहे, नेहमीचेच आहेत. 1-2 असतील नवीन काही, पण जवळजवळ हे नेहमीचेच नाव असतात. आणि यावेळेस सुद्धा बऱ्याच जणांनी समजा दक्षिणा वगैरे पाठवली आहे या कार्यक्रमासाठी. तर मी त्यांची नावं वाचून दाखवतो. आता मला दिसत नाही, पण तरी मी चष्म्याचा वापर करून वाचून घेतो मी. आणि काय असतं की असं काही नसतं की ही जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी फार मोठी रक्कम द्यावं लागेल असं काही नसतं. मी तर म्हणतो ना, तुम्हाला जे घडन ते अमावस्याला दान धर्म करावं, अन्नदान करावं, अथवा अमावस्या दिवशी पूजन करावं, अभिषेक करावा. या नियमाप्रमाणे जे घडन तसं करत जा. आणि तेच महत्त्व, त्याचं महत्त्व ऐकून बरीच मंडळी माझ्याकडे हे पाठवत असतात. तर मी त्या मंडळींची नावं वाचून दाखवतो जसं जमन तसे. तर श्री ऋषिकेश मांजरेकर, ऋतुज मांजरेकर, पूजा मांजरेकर, सौभाग्यवती स्नेहलता महेश आयर, कुणाल आयर, ह्या ताई इंग्लंडला राहतात. तिथून प्रत्येक अमावस्याला वगैरे हे दक्षिणा वगैरे पाठवत असतात. श्री प्रवीण विठ्ठल संखे आणि प्रिया महेश निकम, चंद्रकला साहेबराव निकम, सुनीता शेजवळ, श्री पुरुषोत्तम निराळे, प्रतिभा अनिल महाले, श्री मोहन पाटील नवी मुंबई, राजश्री एकनाथ पाटील, सौभाग्यवती सविता सचिन गाडीलकर आणि श्री सचिन भगवान गाडीलकर, श्री आनंद आयर पुणे, श्री राजेंद्र बबन हवलदार, श्री सुभाष किसन तरसे, सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले बीड, स्वर्णा शेवडे, शारदा करंडे, स्नेहल करंडे, सुरेखा राम बनसोडे, यशोदा साळगावकर, सौभाग्यवती सुनीता संपत मेरुळकर, सौभाग्यवती शीला अविनाश पाटील, अविनाश जगन्नाथ पाटील, समस्त पाटील परिवार पुणे,
श्री अनिल गोपीनाथ तोटे यांच्याकडून त्यांच्या पितरांसाठी हे करत असतात प्रत्येक वेळेस. सौभाग्यवती कविता संदीप भोसले, सौभाग्यवती सुकन्या शेखर चव्हाण, बेळगाव कर्नाटक, सौभाग्यवती पल्लवी रणजित देसाई, श्री अतुल कोलगुड, अक्षरा धनराज मिसाळ, श्री अरविंद कोपरडे, श्री सचिन पुदाले, श्री रंगराव सहदेव टेपुगुडे, श्री अर्जुन बलभीम माळी, ऋषिकेश पाटील, सौभाग्यवती कांचन शिरीष पाटील मुंबई, सुनीता भरत गोरे, सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार गुजरात. ह्या ताई सुरुवातीपासून माझ्या संपर्कात, खूप वर्ष झाले त्याला. श्री नंदलाल विठ्ठल धूत, रुपाली निर्मळ, श्री महेश भालेराव, नैना तानाजी बाबर, सौभाग्यवती रोहिणी सुभाष चव्हाण, सुरेखा नंदकुमार पाटील, श्री कुणाल जेंधे. ही पण खूप जुने आहेत, ते खूप वर्षापासून आपल्याकडे पाठवत असतात. श्री प्रदीप यशवंत मेडे, हे पण फार जुने आहेत. तर असे अनेक आहेत, समजा जी यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी, जी माझ्याकडे नाव उपलब्ध झाली ते नाव मी तुम्हाला वाचून दाखवले. आता मी एवढंच ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो, त्यांच्या काही इच्छा असतील, अपेक्षा असतील ईश्वराकडून, त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या. त्यांच्या पितरांसाठी त्यांनी दानधर्म केला आहे, त्यांच्या पितरांचा आशीर्वाद त्यांना लाभावा आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, त्यांनी सदैव आनंदी राहावं, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. ओम नमः शिवाय नमः. ओम नमो ओंकारेश्वर देवताय.